अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसतोय। शांतता वार्ता अपयशी ठरल्यानंतर आता चर्चेच्या दुसऱ्या फेरीआधीच अमेरिकेने इराणसमोर 2 महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरतोय तो म्हणजे हार्मुझची सामुद्रधुनी। गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेला यश आलं नाहीये। आता इस्लामाबादमध्ये होणाऱ्या दुसऱ्या फेरीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। या आठवड्यातच ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात असून चर्चेपूर्वी अमेरिकेने अटींचा नवा पत्ता टाकलाय। हार्मुझची सामुद्रधुनी जागतिक तेल पुरवठ्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे आणि याच ठिकाणी अमेरिकेने हालचाली सुरू केल्यानंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की लवकरच तोडगा निघेल, पण दुसरीकडे अमेरिकन दलांनी या मार्गावरील जहाजांवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे इंधन आणि गॅस तुटवड्यांचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू शकते। अमेरिकेच्या काय अटी आहेत पाहूयात। अमेरिकेची पहिली अट म्हणजे हार्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित आणि खुली करणं। त्यासोबतच दुसरी अट अमेरिकेसोबत होणाऱ्या कोणत्याही कराराला इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची पूर्ण मान्यता असावी। तज्ज्ञांच्या मते ही नाकेबंदी म्हणजेच इराणवर दबाव आणण्याची अमेरिकेची रणनीती आहे। दरम्यान या सर्व घडामोडींवर इराणकडून अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की हार्मुझ सामुद्रधुनीवर सुरू असलेला हा संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देऊ शकतो।